राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजाभाऊ टाकसाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। हुडकेश्वर रोड येथील सेंट पॉल स्कूल येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। राजाभाऊ टाकसाळे हे सेंट पॉल स्कूल, सेंट पॉल ज्युनियर कॉलेज, सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूल तसेच सेंट पॉल कॉलेज ऑफ फार्मसी या शैक्षणिक संस्थांशी संबंधित आहेत। त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे। जन्मदिवसाच्या निमित्त आज विद्यार्थ्यांच्या खूप मोठ्या ॲक्टिव्हिटी झाल्यात। विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेले जे विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आला। काही गरीब विद्यार्थी होते, त्यांना शाळेतर्फे या वर्षात पूर्ण फी माफ करण्यात आली। असे वेगवेगळे विद्यार्थ्यांचे कॉलेजचे विद्यार्थ्यांना सुद्धा वेगवेगळी ॲक्टिव्हिटी आज देण्यात आली होती। वेगळे केले, काही पोरांनी रक्तदान केलेत, वृक्षारोपण कार्यक्रम केलेत। अनेक ठिकाणी आज कमीत कमी 200 वृक्ष विद्यार्थ्यांनी लावलेत धामण्याच्या परिसरात, कॉलेजच्या परिसरामध्ये। असा हा रक्तदान या वाढदिवसानिमित्त हा विविध कार्यक्रम घेतला। अनेक कार्यकर्ते भेटायला आलेत, कार्यकर्त्यात तो उत्साह वाढला आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला निराशेपणा, जोश निर्माण करण्याचं काम आजच्या या वाढदिवसानिमित्त तयार करण्यात आलं। नवीन जनरेशननी या समाजामध्ये काम करत असताना नवीन जनरेशननी मैत्रीपूर्ण भावना मनामध्ये ठेवावीत, द्वेष निर्माण होऊ नये अशा पद्धतीचं काम करावं। सामाजिक क्षेत्रात अनेक कार्यकर्त्यांनी काम करावं, सामाजिक क्षेत्रानंतर राजकारणात काम करावं, पण सामाजिक क्षेत्रातलं काम त्यांनी जबाबदारी स्वीकारून काम करावं। वेगवेगळे क्षेत्र आहे, वेगवेगळ्या समस्या आहे, समस्या सोडवण्याचं काम कार्यकर्त्याच्या माध्यमातून व्हायला पाहिजे ही अपेक्षा। राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण हे 80% आणि राजकारण 20% करायला पाहिजे प्रत्येकाने, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण समाजाची सेवा करतो असं असते। राजकारण हे शेवटच्या निवडणुकीच्या वेळेस समोर येत असते, पण 5 वर्षापर्यंत आम्ही समाजाची सेवा करत असतो। म्हणून समाजाच्या सेवेच्या माध्यमातून राजकारण करावं आणि तेव्हा तुम्हाला यश मिळत असते। राजकारणाची साथ पाहिजे असते कोणत्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी, पण समाजकारणाशिवाय राजकारण यशस्वी होत नाही।